माझ्या प्रिय बंधू भगिनींना नमस्कार. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत जन्माचे प्रमाणपत्र हे कायदेशीरदृष्ट्या इतके महत्त्वाचे का असते. फार जुन्या काळात एका गावामध्ये खूप असा श्रीमंत बलाढ्य मनुष्य राहत होता. त्या मनुष्याला जसं जुन्या मराठी सिनेमामध्ये असतं त्याप्रमाणे त्यालाही एक विवाहित पत्नी होती आणि त्याची एक ठेवलेली बाई पण होती. कालांतराने दोघीही त्याच्यापासून गरोदर राहतात आणि दोघींनाही मुलं होतात. खूप वर्षांनी हा श्रीमंत मनुष्य वृद्धापकाराने मरण पावतो. त्यानंतर त्या मुलांमध्ये प्रॉपर्टीवरून भांडणं सुरू होतात. त्यावेळेस कोर्टामध्ये दावा दाखल केल्यानंतर त्यांची जी कायदेशीररित्या जन्माला आलेली मुलं असतात ती म्हणतात की ह्या मुलांचा आमच्या वडिलांच्या प्रॉपर्टीत कुठलाही संबंध नाही, कारण ही मुलं बेकायदेशीर आहेत आणि ही अनैतिक संबंधातून आलेली आहेत आणि मुळातच ही मुलं आमच्या वडिलांची नाहीत, ही आमची भावंडं नाहीत. अशा वेळेस ती मुलं कोर्टापुढे त्यांच्या जन्म नोंदीचे प्रमाणपत्र सादर करतात आणि त्या जन्म नोंदीच्या प्रमाणपत्रावरून हे असे सिद्ध होते की ह्या मुलांचा जन्म त्यांच्या वडिलांच्या ह्याच्यातूनच झालेला आहे, कारण त्यामध्ये असलेली तारीख आणि त्या जन्माच्या प्रमाणपत्रावर असलेल्या वडिलांच्या नाव ह्यावरून कोर्टापुढे हे सिद्ध होते. आणि मी पूर्वी एक व्हिडिओ केलेला त्यामधल्या त्या गोष्टीप्रमाणे आता ते परत सांगत नाही, पण ती पहिला परत एकदा तुम्ही तो व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याप्रमाणे पुढे त्या बेकायदेशीर नातेसंबंधातून जन्माला आलेल्या मुलांनाही कायदेशीर हक्क वाटप त्याच्या प्रॉपर्टीत मिळते. कारण एव्हिडन्स ॲक्ट म्हणजे भारतीय पुरावा कायदा कलम 35 नुसार जन्माचे शासकीय प्रमाणपत्र, जन्म नोंदीचे शासकीय प्रमाणपत्र हे महत्त्वपूर्ण स्वीकारार्ह पुरावा मानला आहे. ते प्रमाणपत्र सादर करण्याच्या वेळेस कुठल्याही वेगळ्या साक्षीदाराची किंवा ते प्रमाणपत्र खरं आहे की खोटं हे ठरवण्यासाठीही वेगळ्या साक्षीदाराची आवश्यकता नसते. हरपाल सिंग वर्सेस स्टेट यामध्ये सन्माननीय सुप्रीम कोर्टाने असे नमूद केले आहे की सर्टिफाईड कॉपी म्हणजेच शासकीय प्रमाणपत्र सही शिक्क्यासहित असलेल्या प्रमाणपत्राला, जन्माच्या प्रमाणपत्राला, जन्म नोंदीच्या प्रमाणपत्राला अतिशय महत्त्व मानले गेले आहेत. ब्रिजमोहन सिंग वर्सेस प्रिया ब्रट नरीन सिन्हा या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असे नमूद केले आहे की जरी त्या व्यक्तीच्या वडिलांनी मुलाच्या शाळेच्या ॲडमिशनच्या वेळी त्याचे खोटे वय लावले, कारण त्याच्या वडिलांना त्याच्या मुलाला शासकीय नोकरीमध्ये भविष्यात त्याचा फायदा होणार होता, परंतु शाळेच्या प्रवेश प्रक्रियेच्या रजिस्टरमध्ये त्या मुलाची दिलेली जी जन्मतारीख आहे तीच इंडियन एव्हिडन्स ॲक्ट सेक्शन 35 नुसारच्या दृष्टिकोनातून विचारात घेतली जाते. इंडियन एव्हिडन्स ॲक्ट सेक्शन 35 नुसार दिवाणी व फौजदारी प्रक्रियेच्या मध्येही महत्त्वपूर्ण पुरावा हा जन्माचा प्रमाणपत्र मानलं गेलं आहे. कारण दिवाणी प्रक्रियेत म्हणजेच उदाहरणार्थ जेव्हा वाटपाचा दावा असतो किंवा मगाशी मी सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे जेव्हा अनवरस मुलं असतात किंवा त्या प्रॉपर्टीची मिळकत जेव्हा खरेदी केली असेल तेव्हा अज्ञान होता मुलगा की सज्ञान होता, जी प्रॉपर्टी खरेदी केली ती त्याच्या नावावर होती त्या काळात तो अज्ञान होता की सज्ञान होता, प्रॉपर्टी त्याच्या जन्माच्या अगोदर खरेदी केली का जन्मानंतर खरेदी केली वडिलांनी, असे असंख्य दिवाणी जेव्हा ते दावे असतात त्यामध्ये जन्माचे प्रमाणपत्र हा फार मोठा महत्त्वाचा पुरावा मानला जातो. तसेच फौजदारी प्रक्रियेत म्हणजे जेव्हा मुला मुली पळून लग्न करतात त्यावेळेस त्यांचे आईवडील मुलीचे ही मुलगी आमची अज्ञान होती आणि मुलांनी ह्याला पळवून नेलं म्हणून त्याच्यावर पोक्सो लावा म्हणून जन्माचे प्रमाणपत्र जेव्हा कोर्टापुढे सादर करतात तेही महत्त्वाचा पुरावा, त्यामुळे ते मानला जातो. तसेच फौजदारी प्रक्रियेत जेव्हा ती व्यक्ती ॲक्सिडेंट करते, कार चालवत असते, तेव्हा तो मुलगा सज्ञान होता हे दाखवण्यासाठी जन्माचे प्रमाणपत्र हे महत्त्वाचे ठरले जाते. तसेच इतर काही अशा फौजदारी प्रक्रियेमध्ये की जेव्हा त्या मुलाने गुन्हा केला तेव्हा तो सज्ञान होता की अज्ञान होता हे दाखवण्यासाठी सुद्धा जन्माचे प्रमाणपत्र हे फौजदारी केसेसमध्ये कोर्टापुढे मानले जातात. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या जन्म नोंदीच्या प्रमाणपत्राला भारतीय पुरावा कायदा सेक्शन कलम 35 नुसार महत्त्वाचे मानले गेले आहे. तसेच फॅमिली कोर्टात
बऱ्याच वेळेला पती पत्नीमध्ये असे ॲलिगेशन्स केले जातात की हिने तिचं वय लपवलं, ती माझ्यापेक्षा मोठी होती, किंवा ह्याने त्याचं वय लपवलं, तो माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठा होता. त्यावेळेस त्यांनी दिलेला बायोडाटा हा खरा की खोटा हे सिद्ध करताना जन्माचा दाखला हा फार मोठा महत्त्वाचा पुरावा यामध्ये घेतला जातो. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे फ्री आहे, फुकट आहे. भेटूया पुन्हा अशा नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. धन्यवाद.